तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अंजलीला तिची चूक लक्षात आलेली असते आणि तेव्हा तिला अतिशय पश्चाताप होतो आणि तेव्हा ती अर्णवची माफी मागते आणि त्यावेळेस सर्वजण अतिशय भावूक झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी चिंतेमध्ये बसलेली असते आणि अर्णव हा तिच्या जवळ जातो आणि विचारतो, मी सिंदूर आता तुला काय झाले? तेव्हा ईश्वरी बोलते, आता आपल्या घरातला आणखीन एक प्रश्न सुटलेला नाही आणि तो म्हणजे तुमचे बाबा आणि माझी आई यांना या प्रकरणामध्ये अडकवणारी ती महिला नक्की कोण होती? तिने असे का केले? तिने कोणाच्या सांगण्यावरून असे वागली आणि तिचा यामागचा उद्देश काय होता हे आपल्याला शोधून काढावेच लागेल. आणि तेव्हा अर्णव देखील तिच्याशी सहमत होतो. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वजण असतात तेव्हा अचानक घरातील फायर अलार्म वाजू लागतात आणि सर्वजण अतिशय घाबरतात. आणि त्यावेळेस नम्रताई बोलते, अंजलीताईच्या रूममधून धुराचा वास येत आहे. आणि तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात व अंजलीच्या रूमच्या दिशेने धावू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अंजलीने आपल्या जीवाचे काही बरे वाईट करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.